मॅच लवकरात लवकर चालू करा प्लीज. पहिला गोलंदाज सुशील टाक, त्यांच्या विरुद्धात विक्की भोईर आणि विश्वास. सामना सुरू करायचा आहे आणि हा पहिला चेंडू चांगला असा ऑफ कटर चेंडू आणि तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण योगेश द्वारा. सर्व संघांना कळवण्यात येते की जो मागचा ब्लॅक पडदा आहे त्याच्या त्या साईडला चेंडू पडले का डायरेक्ट विकेट आहे. मागे पडद्याला जर बॉल लागला तर विकेट येणार नाही. पडद्याच्या त्या साईडला बॉल गेला वाडीच्या आत तर विकेट होईल. पुढचा चेंडू सुशील टाक यांचा चांगला असा फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पर कलेक्शन करता आलं नाही इकडे ब्रिजेश यांना. पुढचा चेंडू सुशील टाक यांचा विश्वासांना स्वीप शॉट मारायचा होता पण बॅट आणि चेंडू मध्ये खूप मोठा अंतर. सुशील टाक यांचा पुढचा चेंडू विश्वासांना चांगला असा फटका आणि तेवढी चांगला असा प्रयत्न पण बॅकअप आला नाही. जर तिकडे बॅकअप आला असता तर हा चौकार नसता. एक धावेवर संतुष्ट मानायला लागलं असतं. कुणाल यांचा चांगला असा प्रयत्न पण बॅकअप आला असता तर हा चौकार नसता सिंगल धाव असती. सुशील यांची चांगली गोलंदाजी होती ती पण एक चौकार मारून विश्वासांनी त्यांच्या पूर्ण ओव्हरची वाट लावली. दीपक हे संघाला जोडले नव्हते. मला तरी वाटते ते आता ड्युटीवरनं आले डायरेक्ट मॅच खेळण्यासाठी. संघासाठी किती प्रेम असावं हे दीपक यांच्याकडून शिकावं. किंगफिशर संघांना विनंती करण्यात येत आहे लवकरात लवकर सामना चालू करावे. पुढचा गोलंदाज राजू 18 नंबरची जर्सी घालून विराट कोहली यांची जर्सी घालून आलेले आहेत. बघूया संघासाठी काय करतात. ग्रेट प्लेयरची जर्सी घालून आलेले आहेत. परफॉर्मन्स तसा येतो का बघूया. विश्वास यांनी 4 चेंडू खेळून 6 धावा बनवलेल्या आहेत. बघूया काय करतात. चांगला असा चेंडू आणि कट करण्यात येत आहे आणि सिंगल धाव. धाव संख्या झाली 1 ओव्हर 1 बॉल 9 धावा. अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये पंचाळी संघाचा. पुढचा चेंडू विकी यांना चांगला असा फटका आणि चौकार. दीपक यांना थोडाही चान्स नाही भेटला तिकडे बॉल पकडण्याचा. पुढचा चेंडू राजू यांचा विकी यांना चांगला असा चेंडू आणि तेवढीच चांगली अशी क्षेत्ररक्षण सुशील कडनं. पुढचा चेंडू विकी यांना
कट करण्यात येत, अरे आणि इकडे सिंगल धाव. राकेश परदेसी यांना विनंती आहे की मंचावर यावे. राकेश परदेसी सर, तुम्हाला विनंती करण्यात येत आहे की आपण मंचावर यावे. स्कोर 14 रन, 4 चेंडू 14 रन. पुढचा चेंडू राजू यांचा. विश्वास यांना चांगला असा फटका आणि तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण, पण बॅकअप लवकर आला नाही, नाहीतर हा एक गडी बाद झाला असता इकडे पंचाळी संघाचा. रनआउटचे चान्स सोडत आहे इकडे किंगफिशर संघ. जर रनआउट उचलले तर बॅट्समॅन मागे जातील आणि बॉलर येतील. मग चांगला असा फटका आणि तेवढेच चांगले असं क्षेत्ररक्षण दीपक टेंभुर्णे यांचं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे 16 धावा. संघांना विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर सामना चालू करावे. पुढचं षटक घेऊन येत आहे दीपक. संघाचे असे बेस्ट ऑलराऊंडर आहेत. धावखोऱ्या हाताचा गोलंदाज. दीपक यांचा चांगला असा चेंडू, पण तेवढंच गचा असं क्षेत्ररक्षण आलमद्वारा. हाताच्या खालना बॉल गेला त्यांच्या. विकी यांचा चांगला असा फटकार, पण तेवढंच गचा असं क्षेत्ररक्षण आलम यांचं. प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग घेऊ नका किंगफिशर संघ. पुढे आपल्याला अजून 4 पॅनल खेळवायचे आहेत आजच्या रजनीत. पुढचा चेंडू दीपक यांचा. एक चेंडू 20 धावा झालेले आहेत. वाईड चेंडू आणि वाईड प्लस विकेट. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे विश्वास यांनी. अंपायरचा निर्णय येण्या पहिले स्वतःच बाहेर निघून गेले. नवीन बॅट्समॅन प्रतीक. चांगला असा चेंडू आणि कट करण्यात येत आहे आणि एक सिंगल धाव. 2 चेंडू नंतर 22 धावा लागल्या स्कोर कार्डवर. 3 चेंडू माफ करा, 2 चेंडू माफ करा. नाही नाही 2 बॉल. चांगला असा चेंडू आणि प्रतीक यांनी कट केला आहे सिंगल धावेसाठी. 3 चेंडू आणि 23 धावा झालेल्या आहेत. दीपक यांच्या पहिल्याच चेंडूवर चौकार आला, त्यानंतर दीपक यांनी शांत ठेवला बॅट्समॅन यांना. 4 चेंडू आणि 23 धावा. पुढचा चेंडू कट करण्यात येत आहे आणि चांगला क्षेत्ररक्षण आलमद्वारा. पहिले आलम यांनी एक बॉल सोडला, पण दुसरा चेंडू मस्त पकडला. षटकातील शेवटचा चेंडू दीपक यांचा. प्रतीक यांना चांगला असा कट आणि तेवढेच चांगलं असं क्षेत्ररक्षण आलमद्वारा.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 25, 1 विकेटच्या मोबदल्यावर. डीजे माफ करा, डीजे बंद आहे आता. पुढचा गोलंदाज आलम. पुढचा गोलंदाज आलम खान. बघूया काय करतात आलम आपल्या संघासाठी. चांगला आणि पहिल्याच बॉलवर गडी बाद. बॉक्स आउटच्या रूपात प्रतीक यांना परत जावं लागेल तंबूमध्ये. त्यांचा विचार होता कट करून चौकार मारायचा, पण 6 मारून बसले. नवीन बॅट्समॅन सौरभ भोईर. बैठा बैठा उसको बैठा. 25 धावा झाले आहेत. 1 बॉल 25 धावा. कट करण्यात येत आहे सिंगल धावेसाठी. 2 चेंडू 26 धावा. 2 गडीच्या मोबदल्यावर. चांगला असा चेंडू, पण तेवढाही चांगला असा फटकार. गॅप मध्ये चेंडू 4 धावेसाठी. विक्की भोईर हे चांगल्या अशा फॉर्म मध्ये सध्या 11 चेंडू 18 वर बॅटिंग करत आहेत. 3 बॉल 30 रन. पुढचा चेंडू आणि तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण पवन यांच्याकडनं. पुढचा चेंडू आलम यांचा. विकी यांना आणि कट करण्यात आला आणि सिंगल. ओव्हरचा शेवटचा चेंडू. 31 धावा झाल्या आहेत स्कोर कार्डवर. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतात सौरभ. आणि डॉट बॉल. 31 रन इकडे 45 संघांनी जमवलेले आहे आणि 32 रनाचं लक्ष ठेवलं आहे किंगफिशर संघासमोर. पंचायत संघांना विनंती करण्यात आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यावे. आणि किंगफिशर संघाला पण विनंती करण्यात येत आहे लवकरात लवकर बॅट्समॅन पाठवाय. थँक्यू. बॅट्समॅन आलेले आहेत. हाँ दूसरे पे लिखना. 32 ऊपर लिखना. 32 टारगेट. अरे लिख ऊपर ऐसे. अरे ऐसे लिखना रे तू. दोन सलामीची जोडी. 2 सलामीची जोडी मैदानात येताना
दीपक आणि ब्रिजेश. बॉलर नेम प्रतीक. उत्कृष्ट असे कॅमेरामॅन प्रिन्स यादव हे इथे उपस्थित आहेत. बोलता पहले दांत संभाल उसका कैमरा संभाल. क्या हुआ रे पहिला चेंडू लेग बायच्या रूपात सिंगल धाव. पुढचा चेंडू ब्रिजेश यांना प्रतीक यांचा शॉट असा चेंडू आणि कट करण्यात आला आणि सीधा क्षेत्ररक्षणाच्या हातात. थर्टी टू. अरे 32 विन ना क्या आप तेरे को पर्सनली बताओ क्या कि उसमें देख के क्या बताओ बता रहा हूं 32 जबरदस्ती. प्रतीक यांचा पुढचा चेंडू दीपक यांना स्ट्रेट मध्ये चांगला असा फटकार आणि तेवढेच चांगले असे क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्यात येत आहे. चौथा चेंडू षटकातील आणि चांगला असं क्षेत्ररक्षण अंकुश भोईर यांच्याकडनं. चांगला असा फटकार होता पण तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण अंकुश भोईर यांच्याकडनं. पुढचा चेंडू ब्रिजेश यांना चांगला असा चेंडू कट करण्यात येत आहे आणि सिंगल धाव पूर्ण. शेवटचा चेंडू सलमान धन्यवाद पवन. धन्यवाद पवन. शेवटचा चेंडूवर सिंगल धाव. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 5 रन 0 विकेट्स. अठरा चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आहे किंगफिशर संघाला. उत्कृष्ट असे अंपायर्स आपले समीर खान, अमर ठाकूर आणि सलमान शेख. आपल्याला तिन्ही दिवस हे पंच आपल्याला बघण्यात येतील. ऑफिशियल अंपायर समीर खान, रनआउटची संधी आणि इकडे रनआउट. इथे विकी यांनी रनआउट सोडलेला आहे. ब्रिजे यांचा रनआउट विकीने सोडलेला आहे. डॉट चेंडू आणि पुढचा कट आणि सिंगल.
आणि सुंदर पद्धतीने झोकून दिलं होतं स्वतःला, पण इथे चेंडू जातोय सीमारेषा पार. आणि आत्ताच आलेल्या माहितीनुसार थोड्याच वेळापूर्वी या खेळाडूचा धावचीतच्या रूपात गडी बाद होणार होता, पण जीवन दान मिळालेलं. तदनंतर सुंदर फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. कुठेतरी पस्तावा होत असेल, तो धावचीत जर मिळाला असता तर हा चौकार कदाचित नसता आला. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये सुरेख सुंदर खेळ करावा लागणार आहे विजयासाठी. आतापर्यंत समीकरण पाहता 1 षटक 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली ती 10. फलंदाजी मार्कवरती ब्रिजेश. आणि इथे आता चुकी आणि चुकी मार्फत एक धाव वाढतीये वाईडच्या रूपाने. धावसंख्या झाली ती 11. किंगफिशर भीमनगर संघाकडून 2 सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. दीपक आणि ब्रिजेश. फटकेबाजी करतात ब्रिजेश. पुन्हा एकदा फटका सजवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तदरम्यान 1 धाव पूर्ण. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो तो म्हणजेच विक्की. आतापर्यंतच्या षटकाचा आढावा घेतला तर 1 डॉट 1 सिंगल चौकार वाईड आणि 1 धाव. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्थिर ती 12. पुढचा चेंडू विक्की यांच्या मार्फत सामोरे जाईल तो दीपक. हलक्या हाताने ढकलून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दीपक करत असताना. धावसंख्या वाढली आहे 13. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती विक्की. शेवटचा चेंडू सामोरा येतो फलंदाज ब्रिजेश. फटका सजवला होता पण 1 धावाने संतुष्टी मानावी लागेल. षटक समाप्ती झालेली आहे. षटक समाप्तीस धावसंख्या झाली ती 14. 2 षटकांचा खेळ झालाय. उर्वरित 12 चेंडू. धावा पाहिजे त्या 18. 12 चेंडू 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. सध्या परिस्थिती पाहता कुठल्याच बाजूला सामना सांगता येणार नाही की झुकलेला आहे. खेळी करावी लागेल मैदानात. दोन्ही संघांना अटीतटीचा सामना खेळावा लागेल जर विजय मिळवायचा आहे आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती नवीन बॉलर इंट्रोड्यूस केला गेलाय तो म्हणजेच गोलंदाज प्रसाद. आणि स्ट्राईक एंडवर जर आपण पाहू शकता तो एक फटका सुंदर आतापर्यंत लगावलाय तो म्हणजेच ब्रिजेश. तशीच काहीशी अजून आक्रमक खेळ करण्याची गरज आहे जर इथून सामना जिंकायचा आहे तर. आक्रमकता आणि सेन्सिबल क्रिकेट यांचा सांगड घालावं लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. जाऊया मॅच मध्ये आणि आता पाहूया पुढचा चेंडू प्रसाद यांच्या मार्फत. या षटकातला पहिला चेंडू सामोरे जाईल तो ब्रिजेश लावतोय. सुंदर चौकार येतोय ब्रिजेशच्या फळीतून. फटकेबाजी चालू आहे आणि जल्लोष पाहायला मिळतोय तो म्हणजेच किंगफिशर बोईसर या संघाच्या तंबूत. येस दखल घ्यायची. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग्स करायच्या नाहीयेत. सामना लवकरात लवकर खेळवायचे आहेत. वेळेचं बंधन आहे. येस आत्ताच एक सुंदर फटका लगावला होता तो म्हणजे फलंदाज ब्रिजेश यांनी. आणि इथे आक्रमण करण्याच्या नादात कुठेतरी स्वतःचा बळी देताना फलंदाज ब्रिजेश परततोय तंबूच्या आसऱ्यास. आणि
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच नवीन खेळाडू सुशील टाक. धावसंख्या झाली ती 8. अरे भाई जाके देना खाली बोतल तो लेके आ. अरे बाबू बोतल ले ले. पुढची मॅच विनर आहे. चला इथून समीकरण पाहायचं झालं तर 10 चेंडू 14 धावा. काय होणार आहे या मॅच मध्ये पाहूयात. येस, गोलंदाजी मार्क वरती. हा पुढचा चेंडू सुशील यांनी फटका सजवलाय. डायरेक्ट इनटू द हँड्स. निर्धाव चेंडू येतोय. येस, पाहूयात. चौथा चेंडू फटका सजवलाय हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक येतोय. तदरम्यान 1 धाव पूर्ण होतीये. 1 धावेने धावसंख्या वाढते. 19 धावा. खेळ उरला येतो 8 चेंडू 13 धावांचा. मैदानाच्या आतमध्ये पाहूया काय होणार आहे या पुढच्या 8 चेंडूंच्या खेळामध्ये. येस, गोलंदाज प्रसाद पुढचा चेंडू घेऊन आणि फटका सजवलाय. येतोय चौकार. दीपकची फळी मैदानाच्या आतमध्ये गाजताना. येस, वळायचे सामन्याकडे. थोडंसं कुठेतरी चर्चा करण्यास भाग पाडतोय पंचाळी संघाला. तो म्हणजेच फलंदाज दीपक. सलामी फलंदाजाच्या रूपात मैदानात आला होता. अजूनपर्यंत पाय रोवून मैदानाच्या आतमध्ये उभा पाहतोय आपण. तो म्हणजेच फलंदाज दीपक. येस, वळत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आहे दीपकच्या रूपात. कुठेतरी कमबॅक करावा लागेल तो म्हणजेच गोलंदाज प्रसाद यांना. जर या धावा थांबवायच्या असतील आणि रोखायचं असेल दीपक आणि किंगफिशर बोईसर संघाला विजयापासून. पाहूयात काय करतोय पुढच्या चेंडूवरती प्रसाद. फटका सजवलाय आणि दीपक बॅक टू बॅक लगावतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार. इथून पाहिजेत ते म्हणजेच 6 चेंडू. धावसंख्या उरल्यात त्या 5. हे शेवटचं षटक, निर्णायक षटक. काय होणार आहे पाहूया. 6 बॉल 5चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. हे शेवटचे 6 चेंडू. चला, हे शेवटचे षटक निर्णायक षटक असणार आहे. निर्णायक षटक ठरणार आहे. पाच 6 बॉल 5. 2 विकेटांची वार्ता केली तर 1 विकेट गेले किंगफिशर संघाची आणि 2 विकेट गेल्या त्या म्हणजेच पंचाळी संघाच्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फटका मारायचा प्रयत्न होता. स्विचचा फटका सजवला होता पण निर्धाव चेंडू येतोय. इथून समीकरण बदलतंय. 5 चेंडू 5 धावा. गंगा गुप्ता सर यांनी मंचावर यायचंय. कायम यांचा सपोर्ट असतो कमिटीला, आयोजकांना. आणि इथे काय होताना यष्टांच्या मागे हलकासा फंबल पाहायला मिळाला. 1 चोरटी धाव. लेग बाईस बॅट. ओके, 1 धाव आलाय. आणि आता 4 चेंडू 4 धावा. बॅटीला धरून चेंडू गेलेला 1 धावेसाठी. जाऊयात पुढचा चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलाय. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. येस,
इथून 3 चेंडू 3 धावा. विकेटांची वार्ता केली तर किंगफिशर संघाचा 1 आणि पंचेचाळीस संघाचे 2 असं विकेटांचं समीकरण आहे. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ उरलाय. अंकुश गोलंदाजी मार्कवरती, पुढचे 3 चेंडू घेऊन पाहूया काय करतोय, रोखू शकतोय का. हलक्या हाताने सुशील यांचं सेन्सिबल क्रिकेट. चेंडू ढकवला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव येते. इथून पाहिजे 2 चेंडू 2 धावा. आणि तदनंतर या पुढचा सामना होणार आहे. या सामन्यातला विनर वर्सेस TTS चिंचणी. TTS चिंचणी संघ कर्णधार तयार ठेवायचा आहे. सामना संपल्यास लगेच आपण टॉसकडे वळणार आहोत. तदरम्यान जाऊया मॅचमध्ये. सामना कुठेतरी रंगलेला आहे. आक्रमक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता लगावलं गेलंय 45 संघाकडनं. येस, सामना रंगलाय. पाहूया काय होतंय. फलंदाजी मार्कवरती दीपक घेरला गेलाय क्षेत्ररक्षकांकडून. पुढचा चेंडू दीपक यांनी समोरच्या दिशेने हलक्या हाताने ढकललाय. चांगली फेकी, चांगला थ्रो, थोडंसं फंबल. तदरम्यान 1 धाव घेण्यात यश आलंय. आणि आता इथून 1 चेंडू 1 धाव. ऑफिशियली पाहायला गेली तर विकेटची वार्ता केली तर 1 विकेट किंगफिशर संघाचा, 2 विकेट पंचेचाळीस संघाचे. आणि इथून आता ऑफिशियली पाहायला गेलं तर 1 चेंडू 1 धावची गरज आहे. विकेट जे आहेत त्या पंचेचाळीस संघाची 1 विकेट जास्त गेलेली. इथे जर या चेंडूवरती विकेट येते तर बॉल आउट आपल्याला पाहायला मिळू शकतो. मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर सामना रंगलाय. पाहूयात काय होतंय. फलंदाजी मार्कवरती सुशील ताक, थोडंसं कानमंत्र दीपक यांच्याकडून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. वार्ता केली जाते 2 फलंदाजांच्या मध्ये. डिस्कस केलं जातंय काय करणार आहेत पाहूया. आत्ताचं समीकरण पाहता विकेट जास्त आहे, 1 विकेट जास्त आहे पंचेचाळीस संघाची. आणि पाहूयात हा 1 चेंडू. सुंदर प्रयास होता इथे. डाय लगावली होती. इथे एक अपील करायचा प्रयत्न होता पण सामना संपलाय. सामना विजयी झालाय तो म्हणजेच किंगफिशर बोईसर संघ. एक चांगलं खेळीमेळीचं वातावरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स किंगफिशर बोईसर. आणि आपण या स्पर्धेत सहभागी झालात 45 संघ, आपले मनापासून आभार. सन्मान चिन्ह आपलं घ्यायचंय, सन्मान असणार आहे आपला. आणि तदरम्यान आपण वळतोय पुढच्या मॅचच्या टॉसकडे.